सर्वांना जय जिजाऊ, जय भीम, जय लहुजी. महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही ज्वलंत मुद्दे, काही मुद्दे चालू आहेत त्याच्यावर थोडंसं भाष्य करावं या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतो आहे. सर्वांनाच माझं मत पटेल असं काही अजिबात नाही, पण या भारतीय संविधानाचं वैशिष्ट्यच हे आहे की एखाद्याला आपलं म्हणणं पटत नसलं तरी ते मांडत राहणं आणि त्याचा आदर करत राहणं हे भारतीय संविधानानं शिकवलेलं आहे. शिकवलेलं नाही तर भारतीय संविधानाच्या कलम 19 प्रमाणे जे बोलण्याचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला दिलं गेलेलं आहे, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूळ गाभाच आहे की आपण आपले विचार प्रकाशित करू शकतो, बोलू शकतो, मांडू शकतो. त्याचं माध्यम जरी वेगवेगळं असलं तरी ते बोलण्याचं, प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य मात्र या भारतीय संविधानाने अबाधित ठेवलेलं आहे. आणि याच्यावरच कुठेतरी घाला होतोय, म्हणून आज बोललं पाहिजे. अगदी काही काळापूर्वीच तुम्हाला जर लक्षात येत असेल तर या देशातील एका मोठ्या मंत्र्याने या संविधान निर्मात्याबद्दल काही अपशब्द वापरले. तेव्हा मात्र इथल्या कुठल्याही व्यक्तीची किंवा नेत्याची, राजकीय नेत्यांची अस्मिता दुखावल्या गेली नाही. मात्र कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनने एखाद्या नेत्यावर जर एखादं काही भाष्य केलं तर मात्र इथल्या लोकांच्या भावना का दुखावतात, हा आजचा गंभीर प्रश्न झालेला आहे. आणि म्हणून की का भाषणे विषारी तू ठोकतोस नेत्या, का भाषणे विषारी तू ठोकतोस नेत्या, आणि आग दंगलीची तू ओकतोस नेत्या. का भाषणे विषारी तू ठोकतोस नेत्या, आणि आग दंगलीची तू ओकतोस नेत्या. गिळतोस योजनांना ढेरी फुगेपर्यंत, गिळतोस योजनांना ढेरी फुगेपर्यंत. नुसता हल्ल्याप्रमाणे तू पोकतोस नेत्या, नुसता हल्ल्याप्रमाणे तू पोकतोस नेत्या. भारतीय संविधानाच्या निर्मात्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी गरळ ओकली तेव्हा मात्र या नेत्याची किंवा या देशातील राजकारण्यांची अस्मिता दुखावल्या गेली नाही. मात्र आज कुणाल कामरा नावाचा एखादा व्यक्ती जर कुठल्या नेत्याबद्दल बोलत असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथल्या भारतीय संविधानानं केलेलं आहे. आणि ही नेते मंडळी स्वतः म्हणूनही घेतात की आम्ही जनतेचे नौकर आहोत. जर तुम्ही जनतेचे नौकर असाल आणि जे चांगलं होतंय त्याचं श्रेय तुम्ही घेत असाल तर तुमच्यावर होणारी टीकासुद्धा तुम्ही इतक्या सहजतेनं स्वीकारायला शिकलं पाहिजे. तरच तुम्ही खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचे रक्षक होऊ शकता. आणि जर एखादा नागरिक तुम्हाला जर काही चांगलं सुचवू शकत असेल आणि ती जर तुम्हाला टीका वाटत असेल तर तुम्ही राज्यकर्ते होऊ शकता का, याच्यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. म्हणून ज्या मंत्र्याने असं म्हटलं की आंबेडकर नाम की फॅशन हो गई है इस देश में, त्याला सांगावंसं वाटतं की अरे फॅशन नाही रे, फॅशन नाही रे, पॅशन आहे आंबेडकर. पॅशन नाही रे, पॅशन आहे आंबेडकर. तुमच्यासारख्यासाठी शासन आहे आंबेडकर. फॅशन नाही रे, पॅशन आहे आंबेडकर, आणि तुमच्यासारख्यासाठी शासन आहे आंबेडकर. तुम्ही भराल पोट आमच्या कष्टावरती, तुम्ही भराल पोट आमच्या कष्टावरती, पण आमच्या पोटासाठी राशन आहे आंबेडकर. आमच्या पोटासाठी राशन आहे आंबेडकर. जिंदगी गेली तुमची एका खुर्ची पायी, जिंदगी गेली तुमची एका खुर्ची पायी, पण आमच्यासाठी अवघं सिंहासन आहे आंबेडकर. आमच्यासाठी अवघं सिंहासन आहे आंबेडकर. या देशामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली दंगली घडवण्याचं एक नवं षडयंत्र चालू आहे. इथल्या युवकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की ज्याची अस्मिता, ज्यांची धार्मिक अस्मिता जी आहे त्यांनी ती जरूर पोसावी, परंतु
दंगलीमध्ये जाऊन जर तुम्हाला सगळं भविष्य जर बर्बाद करून घ्यायचं असेल, तर जी लोक तुम्हाला सांगतायत की दंगलीमध्ये जा, त्या लोकांच्या मुलांनाही तुम्ही सोबत घेऊन जा, तरच ते तुमचे खरे नेते असतील. नाहीतर तुम्ही स्वतःचं भविष्य बर्बाद करून घेताय. म्हणून या जातीयवादी, या धार्मिक द्वेषी दंगलींपासून दूर राहा. ही सगळी तुम्हाला बर्बाद करण्याची षडयंत्र आहेत. सुनीता विल्यम्स एकीकडे विज्ञानाचा वापर करून तो देश सुनीता विल्यम्सला 9 महिन्यानंतर खाली उतरवतोय, तर आमची नवयुवक पिढी ही औरंगजेबाच्या कबरीला खोदण्यासाठी आमची सगळी एनर्जी वाया घालवते. आज हे सगळे मुद्दे इतके महत्त्वाचे झालेत का? देशामध्ये इतर मुद्दे नाहीत का? अमेरिकेनं भारतावरती आयात शुल्क आकारलं, मग आमची इतकी इकॉनॉमी बिघडत चाललेली आहे. हे सगळे कळीचे मुद्दे आणि आमच्या रोजच्या पोटापाण्याचे प्रश्न बाजूला ठेवायचे आणि इथल्या नवयुवकांना दंगलीमध्ये आणि धार्मिक द्वेषामध्ये, जात धर्म आणि द्वेष या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवायचं एक नवं षडयंत्र ह्या देशामध्ये चालू आहे. ते तरुणांनी ओळखलं पाहिजे. आणि म्हणून हे धार्मिक द्वेषाचं राजकारण तुम्हाला समजून घ्यावं लागेल, तरच या देशातली खरी परिस्थिती तुम्हाला समजू शकते. सुन बरं बेट्या घुबड तोंड्या, सुन बरं बेट्या घुबड तोंड्या, सांगतो मी तुला खरं, आणि लोकशाहीचा तुझ्या बापाचा बाप आहे आंबेडकर. तुला कळणार कसं? लागलंय का पिस? तुला कळणार कसं? तुला लागलंय का पिस? अरे तुमची सवय जायना नासकी, तुमची सवय जायना नासकी, तुम्हा अजून भीमाची धसकी, तुम्हा अजून भीमाची धसकी. जी लोक असं म्हणतायत की आंबेडकर नावाची फॅशन झालेली आहे, त्यांना आंबेडकर नावाचा धसका आहे, म्हणून ही सगळी लोक अशी बोलत सुटलेली आहेत. हे सगळं समजून घेऊन या देशामध्ये आपल्याला काय पेरावं लागेल हे ठरवावं लागेल आणि महापुरुषांचा हा विचार तेवत ठेवावा लागेल. जय भीम.